प्रकाश पाटील दादा यांच्या बॅटमधून आलेला चौकार. नक्कीच खूप चांगल्या प्रकारचा इथून जागा बनवली, स्टेप आउट केलं आणि चेंडूला धाडून दिलं. डीप मिड ऑफ क्षेत्राच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार चौकार पाहायला भेटला. गोलंदाज नितीन सध्या आपण बघतोय आणि नितीनच्या गोलंदाजीवरती दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केला जातोय आणि खासियत आहे प्रकाशदादा पाटील यांची ही खासियत आहे. नागेश आहे मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती, माफ करा नागेश. पुन्हा एकदा बिग हिट, बिग ब्लास्ट, चेंडू आउट ऑफ द पार्क. प्रकाशदादा नावाचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. आता इतके कॉल यायला लागलेत की आता माझा फोन कोण लावत असेल त्याला बिझीच दाखवत असेल. इतके कॉल येतात. एक पारितोषिक आलंय सचिन पाटील आणि प्रभाकर जोगे यांच्या माध्यमातून महेश पाटील यांनी जर अर्धशतक ठोकलं तर त्यांच्यासाठी तब्बल 10,000 मध्ये पारितोषिक असणार आहेत. आणि प्रकाश पाटील दादा यांच्या बॅटमधून 3 सिक्सर आले तर तिथून प्रताप पाटील रमाकांत दादा गडगापड यांच्या भाटपड यांच्या माध्यमातून 1,000. कळण्याचा प्रयत्न होता चेंडूला मात्र कळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून आला सीमारेषे जवळ. आता रमाकांत दादा म्हणतात, प्रताप दादा म्हणतात 1000 नाही आता 2100. सेन्सेक्स वाढलाय. माझे फोन आता मी म्हणून एका गोष्टीचा उल्लेख केला घनश्यामजी, फोन माझा जर आता कोणी लावत असेल त्याला बिझीच लागणार आहे. अरे इतके कॉल येतात, इतके बक्षीस येत आहेत. ही मॅच सुपर डुपर हिट वाली मॅच मैदानावरती रंगणार आहे. धावा धावपलकावरती जाऊन पोहोचला संघाच्या 12. 4 चेंडूचा खेळ संपला. स्ट्रायकिंग वरती प्रकाश पाटील फटका छान खेळलाय, समोर खेळलाय. हो हो व्हॉट अ शॉट. चेंडू निघून येईल आमच्या मान्यवर पंढरी खेळाडू पंढरीच्या स्वागताला चेंडू सीमा पार षटकार 6 यूज. धन्यवाद धन्यवाद. काय बॅटिंग सुरू आहे. अफलातून बॅटिंग मैदानावरती धावा धावपलकावरती 18 धावा. घनश्यामजी मैदानावरती प्रकाश पाटील यांची दादा यांची बॅट सध्या तळपले आणि बॅट ही बोलू लागल्यात. धावाही मैदानावरती घेत आहेत. नक्कीच आणि बॅट तलपले कारण पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा होता आणि ती मॅन ऑफ द मॅच ची जर्सी जेव्हा तुमच्या अंगामध्ये येते ना तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल तो वाढला जातो आणि सध्या तरी आपल्याला पाहायला भेटते. शेवटचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढून खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केला. बॉलला मात्र कळला गॅप मध्ये बॉल निघून चालला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, बॉलला अडवलं. एक धाव पाहायला मिळाली. षटकाची होते समाप्ती. पहिला ओव्हरचा खेळ संपला. धावा आहेत 19 रन. थँक्यू. पुन्हा जाऊया स्पर्धेच्या माध्यमातून शिरगाव 40+ दर्जेदार आयोजन. पहिल्या षटकाचे खेळ संपला. धावा धावपलकावरती 19 धावा. महेश पाटील यांच्या बॅटमधून जर 3 सलग 6 आले तर प्रभाकर जोगे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये पारितोषिक असणार आहेत. प्रकाश पाटील दादा यांच्या बॅटमधून जर 3 6 आले तर भाटपाड्याचे रमाकांत दादा आणि गडगापाड्याचे आदरणीय प्रतापदादा पाटील यांच्या माध्यमातून प्रताप मामा यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. दिव्या मॅजिकचे देवेंद्र दादा यांच्या माध्यमातून बॉबी देवेंद्र दादा त्यांच्या माध्यमातून 3 6 ला मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आहेत. अंपायर मैदानावरती रेडी आहेत. राहुल मैदानावरती आला. गोलंदाजी मार्क्स वरती दुसरा षटक. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल चाललाय. तिथून मात्र आपण पाहिलं तर काय घडेल. एक धाव तर घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतात. पंच मात्र सांगतायत हा बॉल आहे वाईट. पंच वळल्यात. अवांतर धावेचा इशारा 2 हात करतायत समांतर आणि सांगतायत बॉल आहे अवांतर. अवांतर धावेची मात्र ऍडिशनल स्वरूपाने ऍड केल्या जातील. धावफलकावरती धावा होतात 21 धावा. क्रिकेटचा खेळ तुम्हाला सर्वांचा आवडता खेळ. शिरगावच्या नगरीमध्ये शिरगावच्या मैदानावरतीच आपण सर्वजण आहोत. अग्री कोळी क्रिकेटपटू आज या मैदानामध्ये पुन्हा दाखल झाल्यात आणि तेही या मॅचचा आनंद घेण्यासाठी आज डीबीएन लाईव्ह आपल्या परिसरातील एक लाईव्ह टेलिकास्ट म्हणून उत्तम क्लिअरिटी ज्या चॅनलचे आपण नेहमी सातत्यपूर्वक पाहिलेले आहेत ते डीबीएन लाईव्हची टीम देखील मैदानावरती रेडी आहेत. आणि नक्कीच डीबीएन लाईव्हचं कौतुक केलं जाईल कारण या डीबीएन लाईव्हचे ना जर विचार केला तर 50,000 फॉलोअर्स आपल्याला सध्या तरी पाहायला भेटतात. त्याचं सेलिब्रेशन सुद्धा करताना आपण बघितलं. थँक्यू.
हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटका तिथून मात्र क्षेत्राच्या चेंडूवरती पुढे सरसावण्याचा प्रयत्न. नितीन दादा चेंडूवरती येत आहेत, कुठलीही चुकी ते करणार नाही. नितीन दादा यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल. फलंदाज महेश पाटीलचा संपलाय मैदानाच्या आतमध्ये खेळ. विकेटचं पतन. गो. धन्यवाद धन्यवाद डीजे. इथून महेश पाटीलला परतावा लागतंय. गडी बाद होतोय. चेंडूचा जर खेळ बघितला तर गोलंदाज राहुल आहेत. राहुलने पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करण्यामध्ये यश येत आहे. गोलंदाज आपण जर बघितला तर राहुल चांगली कामगिरी करतोय. जो ब्रेक थ्रू हवा होता तो ब्रेक थ्रू नवघर हे संघाला आपण बघितला जातोय. 21 वरती 1 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडूला अडवण्याचं काम केलं जात आहे. आणि इथून किशोर किनी आहेत, सध्या स्ट्रगल करतायत. फटका तर आणला चांगला होता, पण एका धावेत धावसंख्या फटकावरती लागली होती, म्हणजे 22 धावा. आणि पुन्हा एकदा आदरणीय सन्माननीय कुपरी गावातील एक अष्टपैलू खेळाडू निखिलजी ओगे यांचं इथे आगमन होत असताना या व्यासपीठावरती वेलकम, मोस्ट वेलकम असेल निखिल ओगे, आपलं सहर्ष स्वागत आहे. धावा फलकावरती 22 धावा. प्रकाश पाटील फुललेनचा बॉल आहे, तिथून चेंडू मात्र काय घडलाय, प्रकाश पाटील दाखवतात बॅट, परंतु पंचाने मात्र सांगितलं इथून लेग बिफोरच्या माध्यमातून पंचाने मात्र बाद घोषित केलं गेलं. फलंदाज प्रकाश पाटीलला मात्र बाद व्हावं लागेल. पंचांचं डिसिजन आहे, त्याच्या मात्र गुरु येते ना. फलंदाज मात्र परत नाही तंबूच्या दिशेने. प्रकाश पाटील दादा बॅक टू पविलियन. धावा फलकावरती संघाच्या एकूण धावा आहेत त्या मात्र 22. 6 चेंडूमध्ये 19 धावा बनवल्या, ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार प्रकाश पाटील दादांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. न्यू मॅन मैदानावरती हरेश्वर पाटील दाखल होतील. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे, ऐकूयात एक सुपरहिट सॉंग. धन्यवाद धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मिस्टर हरेश पाटील आपण बघतोय. आणि जर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं ना तर प्रकाशदादा पाटील यष्ट्यांच्या समोर सापडले गेले आणि तिथून पंचांचा इशारा आला, गडी बाद आणि परतावा लागलं. ते म्हणजे प्रकाशदादा पाटील यांना 2 गडी बाद, 22 धावा. चेंडूचा खेळ बघितला तर या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. सध्या तरी नवीन फलंदाज हरेश पाटील आपल्याला पाहायला भेटतो. हरेश्वर पाटील मैदानावरती दाखल झाल्यात. आज मात्र संघासाठी इनिंग पेश करावी लागेल. स्ट्राईक इन वरती पहिला बॉल स्लॉग हिट करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संपर्क नाही झाला. सरळ विकेट किपरचा चेंडू हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. आणि एका गोष्टीचा उल्लेख घनश्याम आपण करतोय, पहिल्या ओव्हरमध्ये धावाला 19. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत मी म्हणेन राहुलनं मैदानावरती कमबॅक नाही, समोरच्या संघाला वेलकम बॅक सांगितलंय. आम्ही तयार, मैदानावरती आम्हीही तयार आहोत तुम्हाला रोखण्यासाठी. परंतु आक्रमण मैदानावरती दुसऱ्या बाजूने करायचे आहेत. मागील मॅच मध्ये 82 धावा आपण या मैदानावरती पाहिल्यात नवघर सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. इथून किती धावसंख्या बनवली जाईल हा प्रश्न आहे. स्लॉग हिट केला, बॉलला खेळण्याचा प्रयत्न, फटका छानरीत्या खेळला, परंतु क्षेत्ररक्षक उदय पाटील बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे नेहमी पाहिलं जातं तो चेंडूवरती पुढे आला, बॉलला अडवलाय. 1 धाव मात्र पाहायला मिळणार आहेत. आता इथून घनश्यामची परीक्षा नाही, तुमची अग्निपरीक्षा आहे. अग्निपरीक्षामध्ये तुम्हाला पास व्हायचं आहे. धावा फलकावरती बनवल्या गेल्या तर 23, विकेट मैदानावरती गेल्या 2 आणि आतापर्यंत बॉल फेकून झाल्यात या षटकातील 1.5. नक्कीच 1.5 चेंडू इथून हाताळलेत गोलंदाज राहुल याच्या मार्फत. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. यावेळी डान्सिंग डाऊन ट्रॅक केला जातोय. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार, कारण फटका जेव्हा खेळला तेव्हा किशोरच्या बॅट मधून आला टक आवाज आणि चेंडू सरळ सीमारेषा पार, षटकार. शंभर नाही तर 1000% तात्या हाय हुकमाचा यक्का, अरे तात्याचा इरादा असतोय पक्का, जिथं तिथं त्याचा चालतोय शिक्का. थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं असेल कशा प्रकारे ऍक्शन रिप्ले होता. खूप सुंदर ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. पुन्हा पहा हा फटका कशा प्रकारे कळला गेलाय. किशोर किनी होते, चेंडूवरती आले, बॉलला कळलं. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, व्हॉट अ शॉट. चांगला फटका मैदानावरती कळला गेला आणि सरळ मात्र बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. डिबेन लाईव्हच्या माध्यमातून 1 वेळा नाही
2 ते 3 वेळा तुम्हाला ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय. ही घनश्यामची खासियत आहे. म्हणजे डीबीएन लाईव्ह सोबत आम्ही एक मोठी स्पर्धा कव्हरेज केली होती त्या नालासोपाराच्या श्रीप्रस्थाच्या मैदानावरती. आमदार चषक त्या नालासोपाराच्या मैदानावरती एक मोठी स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये ती स्पर्धा 10ला सुरू झाली की रात्री 10-12च्या वरती जायची. म्हणजे तेवढ्या टाइम वरती कव्हरेज करायचं आणि प्रत्येक गोष्टी त्या मैदानावरती आम्ही अप टू डेट केल्या होत्या. एक गोष्ट या डीबीएन लाईव्हची खासियत आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पहिले 2 षटकांक कळलाय तो समाप्त झालाय. धावा 29 आहेत. 14.50 ची सरासरी आहे. हरेश पाटील मैदानावरती आहेत. शिवनेरी चषक त्या विरासांच्या मैदानावरती आपण पाहिलं हरेश पाटीलला. नाईट क्रिकेटमध्ये त्या स्पर्धेमध्ये आपण हरेश्वर पाटीलला त्या खास करून ओपनच्या संघामधून 40+ संघामधून पाहिलं वसईच्या संघामधून तो हरेश्वर पाटील मैदानावरती आहे. आज या शिरगावच्या मैदानावरती कशा प्रकारे खेळ करेल हेही पाहण्यासारखं असेल. गोलंदाज उदय पाटील लढलाय. हो 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 बॅकफूटला गेले कट करण्याचा प्रयत्न. एका बाजूला शेर तर दुसऱ्या बाजूला सव्वा शेर ही कहाणी आहे. हरेश्वर पाटील शेर आहेत पण सव्वा शेर दुसऱ्या बाजूला उदयी आहे. मग ते देखील एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करतील. तेही एकमेकाला रोखण्याचा प्रयत्न करेल आणि मी म्हणेन ना डीबीएन लाईव्हला सध्या मोठा बॅटल सुरू आहे. हरेश्वर पाटील वर्सेस उदय पाटील. नक्कीच हरेश्वर पाटील वर्सेस उदय पाटील पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्या फॉलोथ्रो मध्ये थोडासा बिघाड येतोय पण ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. म्हणजे मोठा मंचचा मोठा खेळाडू ज्याला आपण म्हटलं जाईल ना की या 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 सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल आणि तो विजयी होताना जो चांगला खेळाडू खेळेल ना तो मोठ्या मंचचा मोठा खेळाडू. पुन्हा एकदा फंबल थोडंसं रनवे मध्ये तिथे हे होतंय कारण की सिमेंट कॉन्क्रीटचे विकेट आहे त्याच्या अगोदर माती आहे त्याच्यामुळे रनवे मध्ये थोडंसं चेंजेस होतं. धावा धावपलकावरती 29 धावा आहेत. उदय पुन्हा एकदा रेडी. रेटम ओव्हर द विकेट. यावेळीचा बॉल स्लॉग हिट केला. चेंडू मात्र आपण पाहिलं निघून जाईल का? यस डेफिनेटली निघून जाईल गॅप मधून. हरेश्वर पाटीलच्या बॅट मधून चेंडू फरार. मल्टा धावाच्या हा आलाय दर्जेदार अप्रतिम शिरगाव 40+ चौकार. थँक्यू. पहा बॉडी थोडीशी बेंड केली. शरीर मात्र थोडंसं संतुलन बॉडी बॅलन्स संतुलन ठेवलं. त्याच्यानंतर बॉलला स्वीप केलं आणि स्वीप मात्र अगदी वेगाने बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत असताना चौकार आलाय. धावा धावपलकावरती 33. 33 धावा 2 गडी बाद. प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. उदय पाटीलच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल आपण पाहिला. आता कळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता बॉलला परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. या बॉलला कुठेही घेऊ शकला असे पंच मात्र लेगबायचा इशारा करतायत. धाव 1 आलाय लेगबायच्या स्वरूपानं. धावसंख्या धावपलकामध्ये जाऊन पोहोचल्यात. घनश्यामजी 34 धावा धावपलकावरती लगावल्यात. 2.3 ओव्हरचा खेळ संपलाय. अर्धा पल्ला संपलाय. 15 मध्ये तुम्ही 34 बनवल्यात. 15 मध्ये जर 34 आल्या तर तिथून 68 पर्यंत जाणार. नक्कीच आणि धावसंख्या उभं करणं गरजेचं आहे कारण समोरच्या संघाने 80 धावा बनवल्यात. मग या 80 धावा बनवलेल्या संघासोबत धावा बनवणं गरजेचं आहे. पण उदय पाटील पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी करतोय. किशोर किनीची खेळी मात्र पूर्णपणे संपुष्टात. इथून परतावं लागतंय. किशोर कुनी बॅक टू डगआउट गॉन. एक मिनिट बँडेज फर्स्ट एड किटची जी बँडेज असेल ती पाठवा आपण लगेच मैदानावरती. आणि आता शिरगाव संघ म्हटलं तर डॉक्टर पांडुरंगजी पाटील आहेतच त्याच्यामुळे ती आता मैदानावरती जात आहेत. तुम्हाला कुठलीही इंजुरी असली तर डॉक्टर रेडी आहेत. हाताला बोटाला जरी इंजुरी असली तरी डॉक्टर आहेत. डॉक्टरची किट तर गेल्या पण डॉक्टरच्या किट सोबत आणखीन 4 डॉक्टर गेलेले आहेत. आता तेही पाहतायत. ते मला डॉक्टर नाही ते कंपाऊंडर आहे. असिस्टंट. राजीव भोईर असतील दयानंद पाटील असतील आणि आयोजक आहेत. म्हणजे या मास्टर शिरगाव मास्टर 40+ क्रिकेटचे आयोजक आहेत. सध्या उद्या खेळताना पाहायला भेटतील. पण एक आयोजन खूप चांगल्या पद्धतीचं आणि जेव्हा नक्कीच आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण उद्या जे नमन होगे मैदानावरती आलेले आहेत. उद्या जे संघ खेळणार आहेत रविवार दिनांक 28/1/2024 या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल उद्या.
उद्या या मैदानावरती पहिला सामना आहे. तो पहिला सामना रंगेल सकाळी ठीक 9 वाजता. शिरगाव 40+ मास्टरचा संघ असेल त्यांच्या विरुद्ध असेल नवघर सांस्कृतिक क्रीडा मंडळ बीचा संघ आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर उद्या दुसरा मॅच असेल घोडबंदर मास्टर्स त्यांच्या अगेन्स्ट असेल भाताने मास्टर्स. तिसरा मॅच असेल भाईंदरपाडा मास्टर्स वर्सेस कोपरी ठाणा मास्टर्स. त्याच्यानंतर चौथा मॅच असेल आचोले मास्टर आणि त्यांच्या विरुद्ध असेल गास कोपरी मास्टर्स. दुपारी 12 वाजता बरोबर मॅच आहे. स्पर्धेत न सहभागी असलेले संघ जर आपण पाहिलं तर कांदरपाडा मास्टर आणि भावदेवी, त्याच्यानंतर शेंडोबा 40+ कासारडोली ए आणि मोघरपाडा हे 3 संघ या स्पर्धेमध्ये न खेळताना आपण पाहणार आहोत. स्पर्धा जर पाहिली तर आजच्या दिवसामध्ये एकूण 8 संघ या मैदानामध्ये पाहिलं. भांडुपला पाहिलं, खारीगावला पाहिलं, वडवळीलाही पाहिलं, घोडबंधारलाही पाहिलं, फिटनेस 40+ पाहिलं, टिवरीलाही पाहिलं. आता कोपरी आणि नवघरलाही आपण मैदानावरती पाहू शकतायत. एक संघ वडवळीचा संघ आहे तो एका बक्षीस पात्रता फेरीमध्ये अजूनही वाट पाहतोय त्यांच्यासोबत कोण मॅच खेळेल. पण स्ट्राईक इनवरती नमनोगे आलाय. नमनोगे स्ट्राईक इनवरती आहे. धावा फलकावरती 34 आहेत. उदय पाटीलच्या षटकातील महत्वाचा बॉल नमनचा फॉर्म इनफॉर्म दाखवतोय आणि नमनच्या बॅटमधून चेंडू मात्र निघून गेला सरळ सीमारेषा पार. नमनोगे यांच्या बॅटमधून आलेला ट्रेडमार्क सिक्सर सहारण. थँक्यू. धावफलकावरती गेला त्या मात्र 4-0 धावा. धावसंख्या थांबली होती. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न म्हणून नमन कॅलिबर आहे खेळाडूकडे, क्षमता ॲबिलिटी आहे खेळाडूकडे, दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत. समोर तळ्या पुढे खेळायचा प्रयत्न ओव्हर तिथून मात्र आपण पाहिलं चेंडू निघून जातोय. प्रमोद दादा चेंडूवरती वेगाने पुढे आलात. एक धाव घेतील. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकामध्ये जाऊन पोहोचतायत. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 ओव्हर नंतर धावा आहेत त्या 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ आहे. मैदानावरती पाण्याची पाईक आहेत ती पाण्याची गाडी मैदानावरती गेलेल्या आहेत. पाणी आहे, ड्रिंक्स ब्रेक आहेत. ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण ऐकूयात तिथून डीजे ऑपरेटर विशालजी कांबीर सध्या आहेत रेडी. धन्यवाद डीजे. 3 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ पोचलाय. तो म्हणजे 41 वरती पोचलाय आणि इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नितीन गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय सध्या तरी षटक हाताळेल ते म्हणजे 4थं. रनवे मध्ये इथून सुद्धा बिघाड येतोय कारण आपण जर बघितलं ना तर केलपट्टी सिमेंटचे येस डेफिनेटली धावफलकावरती 41 धावा 3 गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपला गेला. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहेत. नमन ओगे स्ट्राईक इनवरती पण पाहायला मिळत आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला. क्षेत्ररक्षक आहे ते बनतील दर्शक, ते बनतील प्रेक्षक. बॉल निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. नमन ओगेच्या बॅट मधून दे दनादन सिक्सर. थँक्यू. 6 धावाने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतात 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती आपण पाहिलं तर 47 धावा पाहायला मिळतात. 47 लॉस ऑफ 3 विकेट्स. या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचं आगमन देखील आपल्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे
बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब यांचं या मैदानावरती आगमन होताना पाहायला मिळत आहे. मोस्ट वेलकम. शॉर्ट बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, तिथून फटका फसलाय. नमन ओगेचा खेळ मैदानावरती संपलाय. प्राइजलेस विकेट. नमन ओगे बॅक टू दी पवेलियन गॉन. नाही, नितीन दादा जर कौतुक केलं जाईल कारण नितीन दादा यांनी खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. दोन मोठे मोहरे सुद्धा बाद करण्यामध्ये. यावेळी शशिकांत पाटील आहेत. जरी हरीश्वर पाटील बाद झाले, जरी नमन ओगे बाद झाले, हे शशिकांत पाटील मी सध्या खेळपट्टीवरती उभा आहे आणि माझ्या बॅट मधून षटकार पाहायला भेटतोय. टायगर अभिबी चिंता मैदानावरती इथेच दर्शवलं शशिकांत पाटील आणि त्यांच्या बॅट मधून आला षटकार. धावाधावपलकावरती 55. एक ब्रेक मध्ये संगीत आणि संगीतानंतर पुन्हा येऊया शेवटच्या 6 चेंडूकडे. अंतर्यामी शीश झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी. थँक्यू. एक पारितोषिक येत आहे तिथून शशिकांत पाटील यांच्यासाठी हेमंत पाटील कोपरी आणि तिथून विशाल यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहे. 3 6 जर आले शशिकांत पाटील यांच्या बॅट मधून तर 2000 रुपयाचं पारितोषिक हेमंत पाटील आणि विशाल यांच्या माध्यमातून ते पारितोषिक असणार आहेत. तर बरोबर 4 षटकाचा खेळ संपला. धावाधावपलकावरती 55 धावा आहेत. अंतिम शेवटचे 6 बॉल आहेत. नवगड सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा संघ आहे, समोर श्री सत्यनारायण मास्टर कोपरीचा संघ आहे. शिरगाव स्पोर्टचं शिरगावचं आयोजन आहे. 40+ आयोजन आहे. 40+ म्हटलं तर 1 धाव शरीरासाठी, 1 धाव आरोग्यासाठी, 1 धाव फिटनेसच्या क्रिकेटसाठी आणि 1 धाव आज आपल्या गावासाठी आहेत. ते देण्याचा प्रयत्न प्रत्येक जण प्रयत्न करतायत. तिथून पारितोषिकांचा वर्षावी होणार आहे. प्रभाकर ओगे यांच्यासाठी एका सिक्सरसाठी रमाकांत दादा भाटपाडा आणि प्रताप पाटील मामा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक 6 साठी 500 लागले गेले आहेत. दुसऱ्या बाजूला पारितोषिकांचा वर्षा होणार आहे. मैदानावरती पुढे जाऊयात. गोलंदाजी मार्क्सवरती दाखवतात मिस्टर संदेश आल्यात, पण समोरच्या संघाला संदेश देतील की तिथून बॅट्समॅन त्यांच्यावरती आक्रमण करतील. या गोष्टीचा आता अभ्यास मैदानावरती करावा लागेल. जाऊयात पुढे मैदानाच्या दिशेने. गोलंदाज रेडी आहेत. संदेश स्ट्राईक इन वरती. प्रभाकर ओगे आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क होतोय की नाही, परंतु चेंडू सीमारेषे जवळ चाललाय. जिथून कोपरी संघाला आवश्यक आहे त्याच ठिकाणी बॉल गेलाय. निर्जन स्थळी बॉल मात्र ट्रॅव्हल झाला. पंचाने सांगितलंय 22 आणि 22च्या स्वरूपाने आल्यात लकी 4 चौकार. धन्यवाद 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 डीजे. लकी चौकार आपण बघतोय. धावसंख्या होती ती म्हणजे एकूण 60 धावा, 5 गडी बाद. अजूनही 5 चेंडूचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये संदेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना स्ट्राईक एंड वरती प्रभाकर ओगे आपण बघतोय. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर गिरकी घेतोय, पडून थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय आणि तो फलंदाज पूर्णपणे बीट होत असताना आपण बघतोय. थोडस स्लोवर वन टाकला. आपल्या बोटातील जादू दाखवली. थोडस बोटाला फिरवलं. बोटातले जादू दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला संदेशच्या माध्यमातून. स्लोवर वन पुन्हा एकदा अगेन्स्ट. मागचा बॉलही ज्या प्रकारे कॉपी बॉल होता असं म्हणता येईल, तो कॉपी पेस्ट मैदानावरती केला. परंतु इथून प्रभाकर ओगेंना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. न्यू बॅटर मैदानावरती संजय ओगे दाखल होतील. तोपर्यंत आपण जाऊया डीजे विशाल कांबीर यांच्या दिशेने. ऐकूया त्यांचं आणखीन एक संगीत. थँक्यू. सुंदर सुंदर अगेन्स्ट स्विंग, अगेन्स्ट टर्न करण्याचा प्रयत्न संदेशकडे असलेली काबिलियत दाखवण्याचा प्रयत्न संजय ओगे मैदानावरती दाखल होत आहेत. न्यू बॅटर मैदानावरती आला. धावा फलकावरती घनश्यामजी 59 धावा. नक्कीच 59 धावा सध्या तरी फलकावरती लागल्या गेल्या. षटकार आल्यानंतर कमबॅक केला जातोय संदेशाच्या मार्फत. नवीन फलंदाज संजय ओगे आपण सध्या बघतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या होती 59. इथून बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पंच आमच्या दिशेने वळतील. वाईट चेंडूचा इशारा येईल. अवांतर एक धाव आणि अवांतर एक धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 60 धावा. आता होतं टार्गेट 67, 68, 70 धावेपर्यंत, पण सध्या तरी 60 वरती पोहोचलाय. मिनिमम या 3 चेंडूवरती 10 जरी धावा आल्या तरी चांगली टोटल. आणखीन एका गोष्टीचं कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे शशिकांत पाटीलनं मागील त्या ओव्हरमध्ये षटकार ठोकला होता, पण आतापर्यंत जवळपास त्याने 3 बॉल तो नॉन स्ट्राईक वरती आहे. क्रिकेटची परिभाषा जाणायची आहे. क्रिकेटच्या भाषेला ओळखायचं. जर नाही परिभाषा ओळखली ना
क्रिकेट तुमचा बदला घेणार. मग इथून शशिकांत पाटीलला स्ट्राईक मिळेल की संजय योगी आक्रमण करतील. आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक काय चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत. पण सध्याच्या घडीला जी शशिकांत पाटीलला स्ट्राईक हवी होती ती स्ट्राईकच झालाय. धावा धपलकामध्ये जाऊन पोहोचतात 61 धावा. आता इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. 2 बॉल मध्ये कदापि 7-8 आल्या तर 68-69, पण इथून 2 बॉल मध्ये 3-4 आल्या तर 65 वरती. परंतु जी सॅटिस्फाय लढण्यासाठी धावसंख्या उभारायची आहेत ती आतापर्यंत उभारण्याचा प्रयत्न घनश्यामजी श्री सत्यनारायण मास्टर कोपरी संघ करतोय सध्या मैदानावरती. नाही धावा तर खूप चांगल्या पद्धतीने बनवल्यात, पण यामध्ये धावा अजून ऍड होणं गरजेचं आहे, कारण एक अजून चांगली टोटल अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शशिकांत पाटील मोठा फटका येतोय, पाहायचा इथून झेलची संधी बॅकअप केलं जाईल का. मात्र चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. गावागावात झाली आहे की आयोजन शानदार, आमच्या 40+ चषक आहे चषक मानदार. गावागावात झाली आहे की आयोजन शानदार. म्हणून एका गोष्टीचा उल्लेख केला की शशिकांत पाटीलला स्ट्राईक भेटणं का गरजेचं आहे. हेही गरजेचं आहे ज्याच्या बॅट मधून मॅच मध्ये परफॉर्मन्स सुद्धा चांगला होत असेल, स्ट्राईकही द्यायचे. ती संजय योगीने दिली, शशिकांतनं कबूल केलं, मैदानावरती चौका ठोकला. धावा 65. शेवटचा बॉल मैदानावरती निर्णायक असेल. हो पुढे थोडंसं ओव्हरपिच तळण्याचा प्रयत्न, पुढातून बॉलला तिथून मात्र टर्न केलं, चेंडूने खिरकी घेतली आणि बॅट्समॅनची खिरकी घेतलाय. बॉल फिरत असताना पाहायला मिळाला. पहिला डाव आहे तर पहिला डाव बरोबर 65 वरती संपलेला आहे. 66 धावांचं लक्ष आहे. आपण आपल्यामध्ये उपस्थित मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आहे ते देखील इथे घेणार आहोत. मी शिरगाव 40+ संघाला विनंती करेन, डॉक्टर पांडुरंग पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे आदरणीय सन्मान्य काशीनाथजी पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी काशीनाथ पाटील साहेबांना विनंती करतो सर आपण यायचं पुढे. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब आणि शिरगाव 40+ यांच्या वतीनं हा सन्मान आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला देणगीदार स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर 11,000 रुपयाची देणगी मात्र मिळताना पाहायला मिळाल्यात. आदरणीय काशीनाथजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल. जागरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ दमदार, जागरी सांस्कृतिक क्रीडा मायची शॉल दिली जात आहे, सन्मान चिन्ह दिलं जातं शिरगाव 40+ डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब सांगतायत आणि पुष्पगुच्छ मात्र या ठिकाणी दिला जातोय. आपण पाहू शकतात आदरणीय व्यक्तिमत्व काशीनाथजी पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि मायची शॉल मात्र देऊन त्यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच साहेब, आपल्या मनापासून आभार आहेत. आपल्या माध्यमातून दिलेली देणगी या संपूर्ण शिरगाव 40+ संघासाठी महत्वाचे आहेत, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार असणार आहे. जागरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ दमदार. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय भालचंद्रजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. कोपरी गावातील भालचंद्रजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपणही आपलाही सन्मान केला जाईल. मी विनंती करेन भालचंद्रजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल. दीपक दादा, मी दीपक दादांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते भालचंद्रजी पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. आपणही पुढे यायचं, भालचंद्रजी पाटील आपण पुढे यायचं. आपला सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाईल. 40+ क्रिकेट म्हटलं तर इथे कुठल्याही प्रकारच्या पैशाला व्हॅल्यू नाहीत. इथे फक्त माणुसकीच्या नात्यावरती क्रिकेट खेळलं जात आहेत, एकमेकांशी परस्पर संबंध जोडले जात आहेत. हे 40+ क्रिकेट आहेत. मान्यवरांचं स्वागत सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय व्यक्तिमत्व भालचंद्रजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सध्या स्क्रीनवरती आपण पाहिलं तर दीपक दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मायची शॉल आणि पुष्पगुच्छ आणि स्पर्धेच्या आठवण म्हणून मात्र त्यांना सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू, मनापासून आपलंही आभार आहेत आणि आपल्याही विनंती असेल आपणही व्यासपीठावरती स्थानपन्न होऊन या संपूर्ण मॅचचा आपणही आनंद घ्यावा. लक्ष मैदानामध्ये ठेवलं गेलं, आम्हाला भावे सांगतायत 66 आहे. आता खरी रेस लागेल. एका बाजूला कोपरीचे गोलंदाज असतील, दुसऱ्या बाजूला नवघरचे बॅट्समॅन असतील आणि बॅट्समॅन आणि बॉलर मध्ये द्वंद्व इथं होणार आहे. कोपरीकडे गोलंदाज आहेत, नवघरकडे बॅट्समॅन आहेत. पण धावा झाल्यात. इथून प्रेक्षकांना जी धावसंख्येची गरज होती ती धावसंख्या मैदानावरती लागली गेल्यात. एक ब्रेक मध्ये आपण आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे जे संगीत आहेत ते विशाल कांबिरेच्या माध्यमातून आपण घेऊयात. ते आगरी कोळी जे शिरगाव 40+ वरती गाणं बनवलं गेलं, दिदी ते गावडे हिच्या आवाजामध्ये जे गायले गेलेले सॉंग्स आहेत त्या आपण प्ले करूया. पालघर जिल्ह्यात गाजतोया शिरगाव मास्टर संघ.
पालघर जिल्ह्यात गाजतो या शिरगाव मास्टर संघ. थँक्यू. मैदानावरती सर्व काही रेडी आहे. एका बाजूला संजय मेहरा सर, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मिराशी सर मैदानावरती आहेत. संकेत मिराशी सर यांनाही आपण मैदानावरती पाहू शकताय. हे दोन्ही अंपायर्स मैदानावरती रेडी आहेत. शिरगाव 40+ क्रिकेट सध्या आपण पाहिलं तर सन्मान्य अतिथी मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्यांच्या दिशेने आपण कॅमेरा पाहिला होता. आता स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं गेलं त्यांच्या पण कटआउट सुद्धा पाहिलं तर तिथे मात्र पाहायला मिळतात. आदरणीय दिनकर पाटील मामा, डॉक्टर पांडुरंगजी पाटील, शिरगाव मास्टर 40+ ची टीम आहे. या टीम मध्ये हे सर्व तारे सितारे सर्व काही मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते सध्या स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. तर मैदानावरती पुण्याचा पण वळणार आहोत. या मॅचच्या दिशेने पण पुण्याचा वळणार आहोत. महत्वाचा मॅच मैदानावरती रंगणार आहेत. दोन्ही संघ मैदानावरती आहेत रेडी. प्रकाश पाटील दादा मैदानावरती. अविनाश आणि प्रमोद ही जोडी मात्र मैदानावरती दाखल झाल्यात. अविनाश आणि या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दिलीप आल्यात. मॅचला सुरुवात होईल. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रकाश पाटील दादा या नावाने ज्यांना मात्र जास्तीत जास्त पसंती मिळाली तेच प्रकाश पाटील दादा आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर टू घनश्यामजी भोईर. नक्कीच प्रकाशदादा पाटील पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पंचांचा इशारा येतोय, इथून सामना सुरू होतोय आणि या गोलंदाजावरती भार असतो. म्हणजे श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघाचा हा हुकमी गोलंदाज सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्गवरती सज्ज, राईट मोहर द विकेटने मोठा फटका प्रकाश पाटीलच्या वरती केला जातोय हल्ला, कारण हा फटका होता वजनदार आणि या चेंडूवरती आल्या धावा, त्यामध्ये चेंडू सीमारेषा पार षटकार. थँक्यू. एक पारितोषिक इथं अरविंद पाटील कोपरे यांच्या माध्यमातून प्रकाश पाटील यांच्या 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 3 विकेट प्रकाश पाटील यांनी जर घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मैदानावरती पुन्हा जाऊयात, परंतु पहिल्याच बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. दुसरा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती तिथून मात्र आपण पाहिलं तर राजेश शोगे चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. बॉलला अडवलाय, फेकी झालाय. विकेट किपर सचिन पाटीलच्या दिशेने बॉलला अडवण्यामध्ये यशी लाभलाय. धावा धावफलकावरती 7 धावा. घनश्यामजी प्लॅनिंग जर तुम्ही मैदानावरती करून मैदानावरती उतरला तर प्लॅनिंगच्या माध्यमातून तुम्हाला करणंही तेवढं गरजेचं आहे. हा नक्कीच. आणि जेव्हा अविनाशच्या बॅटमधून एक षटकार आला तिथून सेन्सिबल सिंगल, आणि ही सेन्सिबल सिंगल येणं गरजेचं आहे. आणि तिथून एक धाव येते, एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 7 धावा. पुन्हा एकदा सज्ज दिलीप आता मात्र स्ट्राईक एंड वरती आहेत. सध्या या मॅचचा आनंद घेत असताना आमच्या व्यासपीठावरती सर्व मान्यवर, आणि इथून जर बघितलं तर पंच आमच्या दिशेने, इथून आम्हाला सुद्धा चकवलंय पंचांनी. इथून चांगला चेंडू हाताळला जातोय. प्रकाशदादा पाटील जबरदस्त चेंडू वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, पण डॉट चेंडू हाताळताना आपण सध्या बघतोय. 3 चेंडू 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रकाशदादा पाटील यांच्याकडून आपण बघतोय. यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतील. आता मात्र वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर एक धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 9 धावा फलकावरती लागत असत. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात, कारण 8 धावा सध्या तरी फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडूचा जर खेळ बघितला तर 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ पूर्ण होतोय. 3 बॉलचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 8 धावा आहेत. प्रकाश पाटील दादा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चेंडू वाईड हाताळलाय, एक डॉट आलाय, एक सिंगल आलाय, एक षटकार आलाय. कॅल्क्युलेशन मैदानावरती सध्या आपण पाहू शकत. ओव्हर द विकेटने गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. प्रकाश पाटील फुल टच बॉल आहे, त्याला मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न चेंडू चालला. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक महेश पाटील चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. बॉलला अडवला देखील, फेकी करतायत. 1 धाव मात्र पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात, ती मात्र 9 धावा. प्रकाश पाटील दादा यांच्यासाठी एक पारितोषिक आलाय. संदीप राऊत कोपरे गावातील किरण पाटील आणि महेंद्र पाटील धाऱ्या यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी 1000 रुपये पारितोषिक. कोणीही विकेट घेतले कोपरी संघाच्या माध्यमातून तर त्यांच्यासाठी 1000 रुपये पारितोषिक असेल. अरविंद पाटील
यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाज प्रकाश पाटील. हो, यावेळी मोठा फटका खेळल्याचा खोलवर टप्प्याचा चेंडू फुलर लेन चेंडू हाताळला जातोय आणि इथून मात्र डॉट चेंडू, ज्या चेंडूची अपेक्षा होती गोलंदाजाकडनं ती अपेक्षा पूर्ण करतोय प्रकाशदादा पाटील. 5 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे 9 धावा. जो रिक्वायर्ड रन रेट 12 होता तो आता मात्र जर बघितलं तर पोचतोय तो म्हणजे 13.45 वरती. येस डेफिनेटली आतापर्यंत 5 चेंडू देखील मैदानावरती संपला गेला. धावा धपलकावरती 9 धावा आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती स्ट्राईक इनवरती बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा ते रेडी आहेत. मिस्टर अविनाश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज रेडी. ऑफ्टमच्या बाहेर बॉल ही लेन बेटर आहे. या लेनवर जातानाचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला गेलाय. राजेश चेंडूवरती आला तिथून मात्र मिस केलाय, परंतु दुसरी धाव घेत असताना मैदानावरती 2 रन कंप्लीट केले जातील. 2 रन 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती होतोय. समाप्त पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्यात. बॅटिंग करणारी टीम नवगड सांस्कृतिक क्रीडा मंडळानं बनवल्यात 11 धावा. पाठलाग करायचा भावेश आम्हाला सांगतो इथून जवळपास 66 रनचा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये रन आल्यात 11. एक ब्रेक मध्ये संगीत आणि संगीतानंतर पुन्हा येऊयात या मॅचच्या दिशेने. नक्कीच धन्यवाद डीजे थांबवेल कारण अजून एक या मंचावरती कोपरी गावातील एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्या बॅट मधून धावांचा डोंगर उभा होतोय असे आदरणीय सन्माननीय निखिलजी ओगे यांचा इथे स्वागत सन्मान केलं जात आहे. विनंती असेल कमलाकरजी म्हात्रे जय हनुमान नीती बंदराचे अध्यक्ष त्यांच्याकडून निखिलजी ओगे यांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. शिवनेरी चषक नुकतंच आपण विराटांची त्या मैदानावरती पार पडताना पाहिली. नाईट क्रिकेट त्या नाईटच्या स्पर्धेमध्ये निखिल ओगेने एक मॅच जिंकून दिला होता. तो त्यांची इनिंग एक महत्वाची इनिंग त्यांच्या पाहिली होती निखिल यांची. तर निखिल ओगेजी यांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. जय हनुमान आपण करून रीती बंदराचे अध्यक्ष म्हणून ज्यांना आपण पाहिलं ते आदरणीय कमलाकरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ सन्मान पाहायला मिळतो. थँक्यू सो मच निखिल जोगी, आपल्या मनापासून आभार आहेत. मॅच देखील इंटरेस्टिंग आहे. राजेश ओगे मैदानावरती आलाय आणि एक पारितोषिक आलाय. अरविंद पाटील, किरण पाटील, संदीप तिथून राऊत आणि महेंद्र पाटील गारा यांच्या माध्यमातून 6 चेंडूवरती 6 विकेट जर घेतल्या तर 10,000 रुपये पारितोषिक असणार आहेत ते राजेश ओगे यांना. आणि 3 विकेट जर घेतल्या तर अरविंद पाटील यांच्याकडून 1,000, संदीप राऊत आणि त्याच्यानंतर किरण पाटील, महेंद्र पाटील गारा यांच्या माध्यमातून 1,000 अशा प्रकारे 2,000 रुपयाचं पारितोषिक आहेत ते मात्र या ठिकाणी दिलं जाणार आहे. यावेळी राजेश ओगेचा सुरेख चेंडू इथून मला वाटतं बॅटची एज लागली जाते आणि पहिला गडी बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय. समीकरण आता मात्र बदललं जाईल पण डीजे कडे जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान आयलो पायाशी आई तुझे हे मना पदिरान ग. थँक्यू. तिथून श्रीगावाची दिव्या मॅजिकचे देवन पाटील आहेत त्यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहे. इथून 3 विकेट जर घेतले कोपरी संघाच्या कुठल्याही खेळाडून तर त्यांच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक देवेंद्र दादा यांच्या माध्यमातून ते असणार आहेत. न्यू बॅटर मैदानावरती आपण पहिल्यांदा दाखल होताना पाहायला मिळतात. मिस्टर नितीन दादा मैदानावरती दाखल झाले आहेत. एक महत्वाचे खेळाडू आहेत. आपण तिसऱ्या क्रमांकावरती त्यांना मैदानावरती पाहिलं सध्या दाखल झाल्यात. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना मैदानावरती पाहणार आहोत. समोर जर पाहिलं तर राजेश ओगे विकेट टेकर खेळाडू आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट. पाकफुटला जाऊन टॅप करण्यासाठी पाक पडलं. सुंदर चेंडू मात्र हाताळला गेला. ही खासियत आहे म्हणून म्हटलं ना की गेम चेंज करण्यासाठी तुम्हाला इथून मैदानावरती किती धावसंख्येपर्यंत रोखणार घनश्यामजी, हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण की यानंतर येणारा जो मॅच आहे तोही महत्वाचा आहे. पण त्याच्यापेक्षाही आता सुरू असलेला मॅच तो सुपर डुपर हिट पेक्षाही कमी नाही. हा नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचा मॅच असेल आणि सध्या तरी हाही सामना खूप रोमॅन्टिक असेल कारण हाय व्होल्टेज सामना आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा राजेश ओगे गोलंदाजी मार्क वरती. यावेळी बॅट अँड पॅड मध्ये येथून जर बघितलं तर पायचेच्या रूपामध्ये अविनाशच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. परतावं लागतंय आणखीन एक गडी बाद. धावसंख्या 12 वरती असताना
थँक्यू. पहा अविनाशला 5 चेंडूमध्ये 9 धावा बनवल्या. एक षटकार त्याने कळला. स्ट्राईक रेट होता 160 चा स्ट्राईक रेट बरोबर समोर आढळले. अंपायर्सकडे कुठलाही डाऊट नव्हता. पंचाने लगेच सांगितलं यस डेफिनेटली लेग बिफोरच्या माध्यमातून फलंदाजाला मात्र बाद घोषित करण्यात आलं. न्यू मॅनी नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. मिस्टर संदेश ज्याने शेवटचा षटक घातला होता तो संदेश मैदानावरती पाहायला मिळतोय. परंतु राजेशही आहेत. म्हणजे राजेशनं मागील बरोबर आपण पाहिलं तर 3 चेंडू चांगले टाकलेत. घनश्यामजी ज्या षटकाची कोपरी संघाला गरज होती ते षटक मैदानामध्ये सध्या फेकत असताना आपण राजेश ओगे यांना पाहू शकताय. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. आता पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. चेंडू हाताळी चौथा. यावेळी चेंडूला फक्त टॅप करण्याचा आणि इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही. फक्त दिशा देण्याचं काम पण आपल्या फॉलोथ्रो मध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय स्वतः गोलंदाज. आणि राजेश आणखीन एक डॉट चेंडू हाताळताना पाहायला मिळतो. म्हणजे राजेशच्या विरोधात थोडासा सावध करण्याचा पवित्र आहे. थोडंसं स्वतःला डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश करण्याचा प्रयत्न आहे. माहित आहे राजेशचं षटक थोडंसं जाऊ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण राजेशही आहे इथून चांगली गोलंदाजी करण्याचा तेही प्रयत्न करतायत. तेही दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतील. आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळलं गेलं. गॅपमध्ये चेंडू मात्र निघून चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र किशोर किनी चेंडूवरती पुढे आले. बॉलची फील्ड केली. फेकी चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली. एकाच धावेवरती मात्र रोखलं जात आहेत. धावफलकावरती आपण पाहिला तर जाऊन पोहोचतात मात्र 13 धावा. 13 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 10.5 ओव्हर्स. आदरणीय आत्मारामजी पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत असणार आहे. वेलकम मोस्ट वेलकम आत्मारामजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. धावफलकावरती 13 धावा 2 गडी बाद. 1.5 चेंडू संपला गेला. शेवटचा बॉल निर्णायक आहेत. गोलंदाज प्रधान राजेश ओगे जर्सी क्रमांक 32. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पंच संकेत मिराशी सर्व आल्यात. लेन थोडीशी बाहेर गेली आणि लेनला बाहेर काढत असताना पंचाने वाईटही सांगितलंय. धावा फलकावरती घनश्यामजी जाऊन पोहोचल्यात 14. नक्कीच 14 धावा इथून फलकावरती लागल्या गेल्यात. या चेंडूवरती जर आपण बघितलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल पण राजेश ओगे जबरदस्त गोलंदाजी करतोय. सध्या तरी 3 धावा खर्च केल्यात. यावेळी पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर पंच आमच्या दिशेने वळतील. इथून आणखीन एक वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर एक धाव. आता मात्र फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजे 15 धावा. आता चेंडूचा जर खेळ बघितला ना तर उर्वरित 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 19 चेंडू मध्ये 51 धावेची आवश्यकता आहे. हा सामना अजूनही बॅलन्स आहे. पण सध्या तरी या चेंडूवरती काय घडते मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने किशोर किनी चेंडूवरती येतील. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का पाहायचा आहे. रोखलं गेलंय. नितीन याच्या मार्फत रोखलं गेलंय. स्ट्राईक आपल्या जवळ ठेवली गेलंय. 16 धावा सध्या तरी फलकावरती लागल्या गेल्या. नवघर मास्टर या संघाच्या 2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 मध्ये बनवायचे आहेत. त्यामध्ये 50 धावा. डीजे वेदांकडे जातोय आणि ऐकतोय एक सुमधुर संगीत. धन्यवाद. एक पारदर्शिका आणखीन एक पारदर्शिका दिशेने चर्चा होईल. परंतु पहिल्या 2 ओव्हर नंतर कोपरी मास्टरचा संघ होता 29 वरती 2 आणि कंपॅरिझन मध्ये नवगरचा संघ आहे 16 वरती 2 म्हणजे 13 धावेचा फरक आहे. घनश्यामजी विकेट इथेही 2 होत्या इथेही 2 आहेत पण धावेंचा फरक होता तो धावेंचा फरक डिस्टन्स थोडस जास्त आहे. 13 धावा कोपरी संघाने जास्त बनवल्या होत्या. नवगरनं 13 धावा कमी बनवल्या आहेत. इथून 18 मध्ये 50 ची गरज आहे. आता खरी रेस लागेल. इथून आता खऱ्या अर्थानं मैदानावरती आज सामना रोमांच होऊ शकतायत. मैदानावरती मॅच रोमांच होऊ शकतायत. 18 बॉलचा खेळ 50 धावेची गरज आहे. एक पारितोषिक आलाय. किरण पाटील आहे तिथून किरण पाटील कोपरी गावातील संदीप राऊत आहेत आणि महेंद्र घाऱ्या यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहेत. 3 विकेट. आधी विकेट हॅट्रिक साठी होते पण आता विकेट हॅट्रिक साठी नाही. आता 3 विकेट कशाही पद्धतीनं तुम्ही एका ओव्हर मध्ये 3 विकेट कशाही पद्धतीने घेतल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. दुसऱ्या बाजूला अरविंद पाटील आहेत. अरविंद पाटील यांच्या माध्यमातून 3 विकेट साठी पारितोषिक आहे ते जवळपास 1000 रुपयाचं. परंतु प्रकाश पाटील एफर्ट सुंदर एफर्ट
बॉल पर्यंत पोहोचणं सर्वाधिक घनश्यामजी महत्वाचं आहे. बॉल पर्यंत पोहोचतो, ते बॉल कॅरी नाही झाला परंतु प्रयत्नांना 100% दान. नाही, खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न होता. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न 30 सर्कल पर्यंत हा झेल होता आणि तिथपर्यंत लॉंग ऑफ रिजन मधून त्या झेल पर्यंत येणं, शेवटपर्यंत जज करणं आणि तिथून हातातून जरी निसटलं ना तरी टाळ्या आल्या. म्हणजे जे प्रेक्षक आहेत जे खेळाडू आहेत त्यांच्याकडनं सुद्धा प्रकाश दादासाठी टाळ्या येतात. इथून झेल सुटला जातोय आणि झेल सुटल्यानंतर धावा येतात. या चेंडूवरती 2 आणि धाव फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजे 18 धावा. 18 धावा फलकावरती लागले गेल्यात. किशोर कुनी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. यावेळी चांगला चेंडू हाताळला जातोय. इथून सुरेख चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय आणि या चेंडूचा सराव केला होता. म्हणजे मागे यष्टीरक्षक सचिन पाटील असतील आणि तेही या गोष्टीचा विचार करत असेल की या चेंडूचा किशोर किनीने सराव केला होता आणि सध्या तरी तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना यावेळी बॅक टू बॉलर केला जातोय. इथून काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये यावेळी इथून घडतंय इथून डॉट चेंडू लागोपाठचे 2 चेंडू डॉट येत असताना आपण बघतोय किशोर किनीच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी करतोय आणि जी गोलंदाजी जी ओव्हरची म्हणजे या 3 चेंडूची जी विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने आणि जी गरज आहे सध्या तरी संघाला ती गोलंदाजी करतोय. गोलंदाजी रेडी पुन्हा किशोर. वाटक्या गळ्या हवेमध्ये काढा, चेंडू पाठीमागे चालाय. संजय वगैरे आहे, संजय वगैरे बॉल थांबवला. आणि महत्वाची गोष्ट काय म्हणजे जेवढं उदय पाटीलला तुम्ही मैदानाच्या बाहेर बसवणार तेवढा फायदा कोपरी संघाला आहे. आणि कोपरी संघ सध्या काय विचार करतोय, इथून विकेटचा नाही विचार करत, इथून डॉट आणि सिंगल डबल देत आहेत, डॉटही देत आहेत. त्यांना माहित आहे इथून उदय पाटीलला थोडस मैदानाच्या बाहेर ठेवायचं आहे. तो प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आहे. धावा फलकावरती 19 वरती 2 विकेट. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी किशोर किनी. जर्सी क्रमांक 7 परिधान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो राऊंड विकेटने. तुमच्या बाहेरचा बॉल आहे, थोडासा बाहेर गेलाय, जास्त बाहेर गेलाय. पंच वलटात तिथून संजय वेरा सर आपल्या दिशेने वलटात, मात्र इशारा कळवतात व्हाईट बॉलचा. धावफलकावरती आपण धाबा पाहिल्या तर पुण्याला जाऊन पोहोचतात संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात वाईड न 20 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बॉलचा खेळ जुनी मैदानावरती आहेत. स्ट्राईक एन वरती संदेश आहे, संदेश देतील की नाही देणार. संदेशचा मात्र आपण पहिला फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू मात्र ऑफ साईडच्या दिशेने निघून गेलाय. प्रकाश पाटील दादा चेंडूवरती पुढे आलाय. 2 धावेचा प्रयत्न मैदानावरती करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी रित्या कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. थोडस गेम प्लॅनिंग न मैदानावरती क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न होतोय. 22 2 विकेट. नक्कीच क्रिकेटमध्ये गेम प्लॅन असणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती प्लॅन असणं गरजेचं आहे आणि सध्या तरी प्लॅनिंगने गोलंदाजी होते, क्षेत्ररक्षण सुद्धा प्लॅनिंगने होते आणि ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक सध्या मार्गस्थ असताना धाव फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजे 22 धावा. पाठलाग आहे 66 धावेचा. संघ पोहोचलाय 22 वरती. अजूनही 44 धावेची आवश्यकता. अजूनही 44 धावेची गरज आणि बॉल किती आहेत? 13 बॉलचा खेळ जुनी असणार आहे. 13 मध्ये 44. चांगला बॉल टाकला खोलवटण्याचा हाताळण्याचा प्रयत्न. क्षेत्राच्या चेंडूवरती हरेश्वर पाटील वेगाने चेंडूवरती आले. बॉलला पकडण्याचा प्रयत्न किशोर किनीनं मैदानावरती केलाय. तिथून विकेट आलाय. आता इथून विकेट कोणाचे आलाय ही पाहण्यासारखं सर आहे. तर नितीनला मात्र परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. समीकरण मैदानावरती बनेल आणि समीकरण आता या प्रकारे असेल. येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 43 धावेंची गरज आहे. हे षटक या मॅचची रूपरेषा सांगतील. पण धडाकेबाज बॅट्समॅन ज्यानं मागील मॅच मध्ये ठोकला होता 55 धावा तो उदय पाटील मैदानावरती दाखल झालाय. एक ब्रेक मध्ये संगीत आणि संगीतानंतर येऊयात पुन्हा या मॅचच्या दिशेने. धन्यवाद डीजे वेदांत. डीजेच्या माध्यमातून एक जबरदस्त असं सॉन्ग आपण बघितलं. पण मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची, गेम प्लॅन खूप चांगल्या पद्धतीचं. आणि इथून आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये बनवायचे 43 धावा. मग या संघाचा एक्सपिरियन्स गोलंदाज म्हणजे उदय पाटील असतील तर उदय पाटीलच्या समोर अजून एक एक्सपिरियन्स गोलंदाज सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतोय महेश पाटील. नेहमी म्हटलं गेलं नाही, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा तुमचा सर्वोत्तम आहे. अनुभव हा तुमचा महत्वाचा आहे. अनुभव एवढी वर्ष तुम्ही क्रिकेट खेळलेला. मग घनश्यामजी क्रिकेटमधून तुम्ही काय मिळवलं? क्रिकेटमधून तुम्ही अनुभवही मिळवलेला आहे. क्रिकेट आता रोनक तिथून सांगता नाही अनुभव मिळाला, पण घनश्याम भोईर क्रिकेटच्या माध्यमातून अनुभव प्रत्येकाला मिळत असतो. म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येक खेळाडू असतो त्याचा बॅट पॅच असतो. बॅट पॅचच्या मध्ये तो 6 चेंडू 6 षटकारी खात असतो. तो 6 चेंडू मध्ये 25-30 धावाही देत असतो. पण कधी कधी त्याने 6 चेंडू मध्ये एकही धाव दिलेले नाही. काल घनश्याम भोईरची गोलंदाजी तुम्ही पाहिली असेल.
एकही धाव त्याने मैदान षटक हाताळलं होतं. पण चर्चा ती नाही होणार. सध्या 40 प्लसची चर्चा आपल्या मैदानावरती रंगल्या आहेत. 23 धावा धावफलकावरती आहेत. अंपास मैदानावरती रेडी आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. क्षेत्ररक्षण मैदानावरती सजवलं गेलं आहे. 12 बॉलच्या खेळात वेळ जाणार नाही याची काळजी घ्या, विनंती आहे. महेश पाटील मैदानावरती आहेत. एक्सपिरियन्स असणाऱ्या खेळाडू समोर पाहिलं तर उदय पाटील मागील मॅच मध्ये 55 धावांची ज्याने इनिंग पेश केलं तो खेळाडू आहे. 43 धावांची गरज. पहिला बॉल फिरवल्या बॉलला स्ट्राईक नाही घेणार. उदय पाटील स्ट्राईक वरती राहणार. दुसऱ्या बॅट्समॅनला सांगितलं नाही, स्ट्राईकवरतीच थांबायचं आहे. स्ट्राईक मिस ठेवणार. आता 11 बॉलचा खेळ आहे. 11 बॉल मध्ये 43 आहेत. कोपरीला 3-4 चेंडू चांगले टाकायचे आहेत. दुसऱ्या बाजूला 3-4 मोठे फटके या मॅचला विजयाचा जवळपास नेतील. हा नक्कीच. पण यावेळी एक्सपिरियन्स आहे सध्या महेश पाटील. सुरेख गोलंदाजी करतोय. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रो मध्ये हा झेल निर्णायक असेल आणि इथून उदय पाटीलच्या खेळायला लागतोय पूर्ण विराम. परतावं लागतंय. आणखीन एक गडी बाद. इथून परतावं लागतंय. उदय बॅक टू डगआउट का. थैंक यू. चोर का झटका फिर एक बार जोर से लगाय. मैदानावरती जोराने लागलाय आणि जोराने काय लागलाय पाहणे ऍक्शन रिप्ले. महेश पाटीलचा बॉल फिरवला. बॉलला थोडस वेगाने टाकलं यावेळी बॉलला. तिथून मात्र फटका फसला. महेश पाटील गेले आणि महेश पाटीलला माहित आहे ही कॅच किती इम्पॉर्टंट होती, ही कॅच किती महत्वाची होती. सेलिब्रेशन त्याने स्वतःला सुरू केलं. पाठीमागून तिथून आले प्रकाश पाटील आले आणि सेलिब्रेशन मध्ये सामील तेही झाले आणि त्याने सांगितलं महेश वेल डन असं त्यांच्या माध्यमातूनही म्हटलं गेलं. परंतु तिथून किरण पाटील पुण्यात आहेत रेडी. संदीप राऊती आहेत. महेंद्र पाटील गारेई आहेत. त्यांच्या माध्यमातून कशाही प्रकारे 3 विकेट घेतल्या तर 1000 रुपये. अरविंद पाटील यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी 1000 रुपये. जगन पाटील यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी 2000 रुपये पारितोषिक असणार आहे. घनश्यामजी नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. यावेळी चेंडूला फिरवण्याचं काम केलं जात आहे. चेंडू जातोय. 1 बाउन्स. राजेश योगी असतील या चेंडूवरती येईल. एक धाव या चेंडूवरती येत असताना सुरेख गोलंदाजी आणि जी गोलंदाजी हवी होती, जे षटक हवं होतं श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघाला, सध्या तरी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होती. आणि इम्पॅक्ट कुठून जाणवलंय. मग उदय पाटीलला तुम्ही आधी लवकर आणायचं होतं. इतकंही तुम्ही उदय पाटीलला लेट आणलं की या मॅच मध्ये सर्व काही लेटच झालं ना. महेश पाटील पुन्हा रेडी. कळण्याचा प्रयत्न. संदेश देणार. संदेशनं मैदानावरती संदेश देण्यासाठी सुरुवात केलाय. संदेशच्या बॅटमधून आलेला हा घनगती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. शिरगाव 40+ सिक्सर. धन्यवाद. आणि आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं तर या चेंडूला शेवटपर्यंत रीड केलं गेलं, शेवटपर्यंत वॉच केलं गेलं. चेंडूचा टप्पा बघितला आणि रेषेमध्ये आले आणि चेंडूला सरळ फिरकावून दिलं. काऊ कॉर्नर रिझनच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या होती 30 धावा फलकावरती लागत असताना पुन्हा एकदा बॅक टू बॉलर खेळला जातोय. नमन चेंडूवरती येत असताना पाहायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. इथून मला वाटते धाव कुठल्या प्रकारची येत नाही, कारण या षटकातील अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 36 धावीची आवश्यकता आहे. इथून मोठा फटका येईल का. शेवटचा चेंडू महत्वाचा आणि मोठा फटका येणं गरजेचंही आहे. जर नाही मोठा फटका आला तर तिथून कोपरी संघ मॅच मध्ये पुन्हा कमबॅक नाही तर वेलकम बॅक स्वतःला करून त्याने दिलेलं या मैदानावरती. 7 चेंडू खेळ. 36ची गरज. पायावरती बॉल त्याला हवेमध्ये गेला. भरपूर उंच गेला. महेश धावतोय चेंडूवरती, परंतु कॅच कॅरी होईल का तर नाही होणार. भरपूर दूरवरती त्याचे चेंडू राहिलाय. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 35 धाब्यांची मैदानावरती गरज आहे. एक विनंती आहे कोपरी संघ थोडंसं घाई करा. मैदानावरती षटक टाकायचं, कारण की याच्यानंतर आणखीन एक मॅच मैदानावरती अजूनही बाकी असणार आहेत आणि आयोजकांचा प्रयत्न आमचा तोच आहे. तीही मॅच 5 षटकांचा खेळण्याचा मी मैदानावरती प्रयत्न करू, परंतु तुमचं सहकार्य हवं आहे. शेवटचे 6 चेंडू 35 धाब्याची गरज आहे. एक ब्रेक मध्ये तिथे ऐकूयात विशालजी कांबेरी यांचं संगीत. थँक्यू. शेंडोबा 40+ कासारवडोली कर्णधार विश्वनाथ दादा, आपण कर्णधाराला पाठवून द्यायचं. या ठिकाणी आपण यायचं आहे. कर्णधार येणं गरजेचं आहे. 6 चेंडू दखल मैदानावरती असेल. 35 धाब्याची गरज. हरेश्वर पाटील मैदानावरती मात्र दाखल झाले. विश्वनाथ दादा आमच्यापर्यंत पोहोचलेत. थँक्यू. मनापासून आपला आभार आहेत. कर्णधार लगेचच आपण टॉस करणार आहोत. अंतिम शेवटच्या 6 बॉल 35 धाब्याची गरज. स्ट्राईक एनवरती संदेश. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर हरेश्वर पाटील मैदानावरती रेडी आहेत. पहिला बॉल.
पहिला बॉल स्लोवर आणला, कनेक्ट मात्र बॅट मध्ये नाही झाला, चेंडू तिथून निघून येतो. किशोर किनी चेंडूवरती येतात, पुढे बॉलला अडवण्यामध्ये यश लाभलाय. आता इथून मात्र विचार केला तर येणारे बॉल असतील पाच बॉल मध्ये विजयासाठी 35 धावींची अजूनही गरज मात्र आपल्याला पाहायला मिळेल. हरीश पुन्हा रेडी, स्ट्राईक वरती संदेश. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये कळला, झेलची संधी असेल, कॅच कॅरी केला जाईल का, परंतु तिथून मात्र आपण पाहिलं तर हा झेल ड्रॉप होतोय. जीवनदान मिळालाय, पण जीवनदानाचा तर तितका फायदा होईल का तर नाही होणार. शेवटचे 4 बॉल आहेत, 35 धाबींची गरज आहे. 4 चेंडू 35 धावा. गेम प्लॅन केलं होतं, हे गेम प्लॅन केलं होतं, पण या गेम प्लॅन मध्ये पराभूताच्या छायामध्ये जावं लागेल का. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवघर मास्टर याचा संघ सध्या तरी इथून धावसंख्या जमा करण्याचा प्रयत्न करतो. इथे फ्लाइट डिलिव्हरी सन्मानपूर्वक आणि इथून मात्र जर सामना बघितला ना तर आपल्या खिशामध्ये केसात असताना श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ सध्या तरी खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी. आणि जर आपण नक्कीच मॅच समरी सुद्धा बघणार आहेत, कारण गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी हाताळलाय आणि तिथून या सामन्याकडे जात असताना शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण सध्या बघतोय मला 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. 31 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 गडी बाद. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अजून 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून गेम प्लॅन केलं आणि तिथून मात्र श्री सत्यनारायण कोपरी मास्टरचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केली. आणि तिथून मी म्हटलं ना की उदय पाटील यांचं लेट येणं ते संघासाठी थोडस परिणाम दायक ठरलेला आहे. शेवटचा बॉल मैदानावरती आहे. हरीश्वर पाटील पुढे रेडी आहेत. भिडकावण्याचा प्रयत्न शेवटच्या बॉलवरती झाला आणि हा मॅच जिंकला टीम श्री सत्यनारायण संघानं. विनंती करणार आपण लगेच या प्रभाकर जोगी विनंती आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. आणि बाकी खेळाडूंना विनंती आहे नवघर लाईनअप मध्ये आपण मैदानावरती येणार आहात. आपला हस्तांदोलनाचा जो नियम आहे, काशीनाथजी पाटील साहेबांच्या शुभ आपण या सामन्याचा टॉस आहे तो टॉस मात्र आपण करणार आहोत. महत्वाचा टॉस